हॅलो स्टुडंट्स, चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. पेपरची टेन्शन अजिबात घेऊ नका. MSBTने वारंवार विचारलेले हे काही अत्यंत महत्त्वाचे 2 मार्क क्वेश्चन्स आहेत. मला माहिती आहे की एक्झामला फक्त 1-2 दिवस उरले आहेत, त्यामुळे स्टडी करण्यासाठी गॅप खूप कमी आहे. पण अजिबात काळजी करू नका. हे सेशन चांगले मार्क्स मिळवून देण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सर्व युनिट्समधील टॉप 10 क्वेश्चन्स आपण यात कव्हर केले आहेत. सो लेट्स स्टार्ट. आजच्या या सेशनमध्ये आपण DCNची स्टडी स्ट्रॅटेजी, नेटवर्क बेसिक्स, ट्रान्समिशन मीडिया, प्रोटोकॉल्स आणि नेटवर्क डिव्हाइसेसबद्दल डिस्कशन करणार आहोत. लेट्स स्टार्ट विथ आवर फर्स्ट सेक्शन. DCN एक्झाममध्ये 20 मार्क्स कसे मिळवायचे याची स्ट्रॅटेजी अगदी सिंपल आहे. मोठे पॅरेग्राफ्स लिहायची अजिबात गरज नाही. शॉर्ट आणि पंची बुलेट पॉइंट्समध्ये आन्सर लिहिलं की फुल मार्क्स नक्की मिळतात आणि तुमचा भरपूर वेळ वाचतो. सेक्शन 2, नेटवर्क बेसिक्स आणि बेनिफिट्स. तर आपला पहिला क्रिटिकल क्वेश्चन आहे, एफिशियंट डेटा कम्युनिकेशन सिस्टीमचे 4 बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स सांगा. म्हणजे एक उत्तम कम्युनिकेशन सिस्टीम कशामुळे एकदम भारी किंवा कार्यक्षम बनते, हे 4 पॉइंट्स आपल्याला परीक्षेत लिहायचे आहेत. हे कन्सेप्ट्स एकदम डोक्यात फिट करण्यासाठी आपण एका ड्रोन फूड डिलिव्हरीचा विचार करू. पहिला पॉइंट आहे डिलिव्हरी. जसा तुमचा पिझ्झा तुमच्याच घरी पोचला पाहिजे, शेजाऱ्यांकडे नाही, राईट? तसाच डेटा योग्य जागी पोचला पाहिजे. दुसरा पॉइंट ॲक्युरेसी. तुम्ही जी ऑर्डर केलीये तीच मिळायला हवी. तिसरा आहे टाइमलीनेस. गरम पिझ्झा वेळेवर मिळणं खूप महत्त्वाचं आहे, लेट नाही. आणि चौथा पॉइंट म्हणजे जिटर. डिलिव्हरीमध्ये अजिबात डिले नसावा, ती एकदम स्मूथ हवी. एक्झाममध्ये फक्त हे 4 इंग्लिश टर्म्स डिलिव्हरी, ॲक्युरेसी, टाइमलीनेस आणि जिटर बुलेट पॉइंट्स करून लिहा. तुमचे मार्क्स एकदम पक्के. आता बघूया पुढचा रिलेटेड क्वेश्चन. कम्प्युटर नेटवर्क्सचे 4 ॲप्लिकेशन्स किंवा बेनिफिट सांगा. म्हणजे हे नेटवर्क्स आपण रिअल लाईफमध्ये का वापरतो, त्याचे नक्की फायदे काय आहेत. एक्झाममध्ये याचे 4 अचूक पॉइंट्स लिहायचे आहेत. लक्षात ठेवण्यासाठी एका फ्रेंड सर्कलचा विचार करा जे कॅफेमध्ये बसले आहेत. मित्रांसोबत चॅटिंग करणे म्हणजे कम्युनिकेशन, एकमेकांना फोनवरून फाईल्स सेंड करणे म्हणजेच फाईल शेअरिंग, एकाच वायफायवरून वेब ब्राउज करणे म्हणजे इंटरनेट ॲक्सेस आणि एकमेकांचे गॅजेट्स किंवा प्रिंटर वापरणे म्हणजेच रिसोर्स शेअरिंग. हे इमॅजिन केलं की हे 4 पॉइंट्स इझिली आठवतील. रिसोर्स शेअरिंग, कम्युनिकेशन, फाईल शेअरिंग आणि इंटरनेट ॲक्सेस. नेक्स्ट लॉजिकल क्वेश्चन. रिसोर्सेस आणि इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी नेटवर्क कम्प्युटिंग मॉडेलच्या 4 रिक्वायरमेंट्स सांगा. एका नेटवर्कला प्रभावीपणे काम करण्यासाठी कोणत्या 4 महत्त्वाच्या गोष्टींची गरज असते. नेटवर्क रिक्वायरमेंट्स आणि आपली स्कूल लायब्ररी एकदम सेम आहेत. पहिला म्हणजे रिलायबल कम्युनिकेशन, जशी लायब्ररीत महत्त्वाची पुस्तके नेहमी उपलब्ध असतात. दुसरा आहे सिक्युरिटी, पुस्तके आणि तुमचा डेटा सेफ असायला हवा. तिसरा म्हणजे स्केलेबिलिटी, लायब्ररीत जास्त विद्यार्थ्यांसाठी जशी जागा वाढवता येते तसंच नेटवर्क वाढवता यावं. आणि चौथं रिसोर्स शेअरिंग, लायब्ररीतील पुस्तकं सर्वांसाठी उपलब्ध असतात, तसाच नेटवर्कचा डेटा. ही स्कूल लायब्ररीची ॲनॉलॉजी डोक्यात फिट करा आणि एक्झाममध्ये हे 4 पॉइंट्स लिहून काढा. सेक्शन 3, ट्रान्समिशन मीडिया. आता डेटा ॲक्च्युली ट्रॅव्हल कसा करतो ते बघूया. दुसरा प्रश्न खूपदा विचारला जातो, लाईन ऑफ साईट म्हणजेच LOS ट्रान्समिशनचे 4 तोटे सांगा. हे समजण्यासाठी एका टॉर्च लाईटची ॲनॉलॉजी लक्षात घ्या. जर तुम्ही भिंतीवर टॉर्च मारला तर प्रकाश ब्लॉक होतो, म्हणजेच याला क्लिअर पाथ लागतो, हा पहिला तोटा. दुसरं, पावसात किंवा धुक्यात टॉर्चचा प्रकाश कमी होतो, म्हणजे हवामानाचा परिणाम होतो. तिसरा तोटा, लिमिटेड डिस्टन्स, टॉर्चची लाईट खूप दूरवर जात नाही. आणि चौथा तोटा, अलाइनमेंट, ट्रान्समीटर आणि रिसीव्हर अगदी एकाच रेषेत समोरासमोर असावे लागतात. एक्झाममध्ये हे 4 तोटे बुलेट पॉइंट्समध्ये लिहा. सेक्शन 4, प्रोटोकॉल्स आणि एरर करेक्शन. आता आपण डेटा ट्रान्सफरचे नियम आणि चुका कशा दुरुस्त होतात ते पाहणार आहोत. हा प्रश्न खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. फॉरवर्ड एरर करेक्शन किंवा FEC टेक्निक डिफाईन करा. FEC ही अशी टेक्निक आहे ज्यामध्ये सेंडर ओरिजिनल डेटासोबत काही एक्स्ट्रा रिडंडंट बिट्स ॲड करून पाठवतो. यामुळे रिसिव्हरला एरर्स डिटेक्ट आणि करेक्ट करता येतात, तेही डेटा पुन्हा न मागवता, म्हणजेच विदाऊट रिट्रान्समिशन. याला एक्झाम रफ वर्कची ॲनॉलॉजी लावून लक्षात ठेवा. गणिताचा पेपर सोडवताना आपण बाजूला रफ वर्क करतो ना, जर फायनल उत्तर चुकलं तर आपण त्या रफ वर्कच्या स्टेप्स चेक करून स्वतःची चूक सुधारतो. यासाठी टीचरला पुन्हा प्रश्न विचारण्याची गरज पडत नाही. FEC अगदी असंच काम करतं. आता 2 लिस्ट हेवी क्वेश्चन्स आपण एकत्र पाहूया.
यामध्ये महत्त्वाचे FTP कमांड्स आणि IEEE 802.x स्टँडर्ड्स कोणते आहेत ते सांगायचे आहेत. हे वेगाने मेमराईज करण्यासाठी एक मस्त ट्रिक वापरूया. FTP कमांड्ससाठी मोबाईल लॉगिंग ॲनालॉजी लक्षात ठेवा. युजर म्हणजे युजरनेम, पास म्हणजे पासवर्ड, गेट म्हणजे डाउनलोड करणे आणि पुट म्हणजे अपलोड करणे. हे झाले FTP कमांड्स. आता IEEE स्टँडर्ड्ससाठी डेली लाईफ कनेक्शन्स लक्षात ठेवा. 802.3 म्हणजे इथरनेट केबल, 8021 म्हणजे तुमचा वायफाय, 802.15 म्हणजे ब्लूटूथ आणि 802.16 म्हणजे WiMAX टॉवर. या जोड्या तुम्ही अचूक आठवल्या की तुमचे मार्क्स पक्के. सेक्शन 5 नेटवर्क डिव्हाइसेस आणि IP. हे आपले फायनल कोर क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 9 अनगाइडेड ट्रान्समिशन मीडियाचे प्रकार. एकदम सोपं आहे. एका मोकळ्या मैदानावर मित्राला जोरात हाक मारण्याची इमॅजिन करा. जसा तुमचा आवाज हवेतून पोचतो आणि कोणत्याही वायरची गरज नसते, तसे हे अनगाइडेड मीडिया काम करतात. एक्झाममध्ये फक्त 3 प्रकार लिहायचे आहेत: रेडिओ वेव्हज, मायक्रोवेव्हज आणि इन्फ्रारेड. हे पूर्णपणे वायर फ्री किंवा वायरलेस असतं. तुम्हाला फक्त नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेस आणि IP ॲड्रेसेसचे क्लासेस लिहायचे आहेत. नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेस लक्षात ठेवण्यासाठी सिटी ट्रॅफिक सिस्टमची ॲनालॉजी वापरू. हब म्हणजे एक साधा क्रॉसिंग, जिथे सर्व गाड्या एकत्र येतात. स्विच म्हणजे एक स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल, जो फक्त योग्य गाडीला योग्य दिशेला पाठवतो. राउटर म्हणजे बेस्ट रस्ता दाखवणारा तुमचा रूट प्लॅनर किंवा मॅप. आणि ब्रिज म्हणजे शहराच्या 2 वेगवेगळ्या रस्त्यांना जोडणारा पूल. परीक्षेत फक्त ही 4 इंग्लिश नावं लिहायची आहेत: हब, स्विच, राउटर आणि ब्रिज. IP ॲड्रेसेसचे क्लासेस म्हणजे काय? तर हे अगदी शाळेतील स्कूल सेक्शन्सप्रमाणे असतात. जसं शाळेत विद्यार्थ्यांचे वेगवेगळे सेक्शन्स असतात, तसंच नेटवर्क मॅनेज करण्यासाठी A, B, C, D आणि E असे 5 क्लासेस असतात. तुम्हाला एक्झाममध्ये फक्त क्लास A, क्लास B, क्लास C, क्लास D आणि क्लास E अशी सिंपल लिस्ट द्यायची आहे. सेक्शन 6 फायनल रिव्हिजन. ही आपली फायनल क्विक रिव्हिजन आहे. पटापट मेमरी ट्रिगर्स फायर करूया. एफिशियंट सिस्टम, डिलिव्हर, करेक्ट, ऑन टाइम, स्मूथ. FTP कमांड्स: युजर, पास, गेट, पुट. नेटवर्क डिव्हाइसेस: हब, स्विच, राउटर, ब्रिज. आणि कम्प्युटर नेटवर्कचे बेनिफिट्स: शेअर, टॉक, सेंड, कनेक्ट. दॅट्स इट. या सर्व 10 प्रश्नांसाठी आता तुमचं फुल प्रिपरेशन झालं आहे. आता ज्या स्टुडंट्सना थोडं स्ट्रगल करावं लागतंय आणि एक्झाम जवळ आल्यामुळे भीती वाटतेय, त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट: तुम्ही आमची 100% एक्झाम प्रेप PDF क्वेश्चन बँक मिळवू शकता. याची प्राईस फक्त ₹50 आहे. यामध्ये पूर्ण DCNचे 2 मार्क, 4 मार्क आणि 6 मार्कचे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि आन्सर्स कव्हर केले आहेत. पिन केलेल्या कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सॲप लिंकवर लगेच मेसेज करा. ही डिजिटल PDF 90 ते 95% पूर्ण एक्झाम कव्हर करते. तुम्ही याची प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलवरून डिजिटल नोट्समधून स्टडी करू शकता. यातील महत्त्वाच्या 50 क्वेश्चन्सचा स्टडी केल्यानंतर तुम्हाला नक्कीच खूप कॉन्फिडंट फील होईल. सो दॅट रॅप्स अप दिस एक्सप्लेनर. जर हे सेशन तुम्हाला हेल्पफुल वाटले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत हे नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही वेळेवर मदत होईल. ऑल दी बेस्ट फॉर दी एक्झाम्स.